त्या जोडीबद्दल सांगायचं तितकंच कमीच आहे, कारण की प्रेक्षकांची आवडती जोडी आहे आणि तिची शर्यत बघायला प्रत्येकाला मजाच येते. लवकरच जुळून येईल आणि शर्यत पण लवकरच होईल. बरोबर, म्हणजे ही आपल्याला बिनजोडमध्ये गाडी पळताना दिसेलच 100% तिथून. महबूबची आम्ही शर्यतच करायला आलतो. फेरा टाकायचा काही विषय नव्हता, कारण की 3 फेऱ्यामध्ये आम्ही महबूबला कधी काढला नव्हता. याच्या पुढे पण काढणार नाही. पण आमचा मेहरबान सतत 3 फेऱ्यामध्ये आहे. आता गेल्या आठवड्यातच फायनलला राहून 3 नंबर करून आला वरून. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तुम्ही आज व्हिडिओचा थंबनेल बघून समजलाच असाल आपण आज कोणाची मुलाखत घेतोय. तर सुप्रसिद्ध गाडा मला कान्हादादांची मुलाखत घेतोय आणि आज मेहरबानने चांगला असा गुलाल घेतलेला आहे. दादा नमस्कार. नमस्कार दादा. आजच्या गुलालाबद्दल सांगा ना, फेरा वगैरे कसं जुळला आणि शर्यत कशी जमली ते? पहिला 2 दिवस अगोदर जुळलेला होता. डावी उजून खेळायचा विचार होता दोन्ही साईडची. आणि शर्यतीचा काही विषय नाही. पहिल्यांदा उजून नाव दिलं तर आम्ही, त्यानंतर शरद डावीन नाव दिल्यानंतर आमच्यावर लगेच नाव पेडलं. आमचे मित्रच आहेत महेश शेठ पाटील, त्यांच्यासोबत आमची शर्यत झाली. आजचा पेहरा कोण होता आपला? पहिला दीपेश पाटील दावडीचे, त्यांचा तुफान होता. तुफान होता. आणि कशी आज गाडी पळाली? गाडी चांगली पळाली. आता गाडी जिंकली बोलत गाडी चांगलीच पळाली. बरोबर आहे. आणि पिसारो फाटीबद्दल काय सांगा, कारण की आपल्या या साईडला पहिल्यांदाच आपल्या बिनजोडचा खेळ चालू होता जसं, कारण पाडगाव साईडला होत होते, तर आपल्या या साईडला पहिल्यांदा झालं पिसारो फाटी, त्याबद्दल काय सांगाल? पाटगावला होतं म्हणजे तिथं सगळं साहेब मालरान आहे, त्याच्यामुळे तिथं लवकर होतात. आणि इथं आपल्याकडच्या भागात शेतीवाले जास्त असल्याकारणे थोडं लेट होते. आत्ता पण जेव्हा जिथं बैल बांधतात तिथं ओलीच माती आहे. आता सध्या आपण जिथं उभं ती पण ओलीच माती आहे. त्याच्यामुळे काय तर कारण असेल इथं लेट व्हायचा अड्डा, त्याच्यामुळे लेट झालं. आणि मेहबूबबद्दल काय सांगा, कारण मेहबूब तुम्ही मैदानात घेऊन आलेले पण फेरा वगैरे काय टाकला नाही, नक्की काय विषय त्याचा? महबूबची आम्ही शर्यतच करायला आलतो. फेरा टाकायचा काही विषय नव्हता, कारण की 2-3 दिवस बैल जरा जमलेलाच होता. तर आज जमली तर शर्यतच करू, ते नियोजनमध्ये चालतो आम्ही. आणि काही दिवसांपूर्वी आपण एक फेरा बघितलेला मेहबूब आणि मथुरचा, जसं काय प्रेक्षकांना आवडती जोडी बोलायला गेलं, या जोडीने 3 वर्ष तरी आपलं नाव केलेलं आहे बिनजोडमध्ये. तर या जोडीबद्दल काय सांगाल मेहबूब आणि मथुरच्या? त्या जोडीबद्दल सांगायचं तितकंच कमीच आहे, कारण की प्रेक्षकांची आवडती जोडी आहे आणि तिची शर्यत बघायला प्रत्येकाला मजाच येते. त्याच्यामुळं जी गाडी लवकरच जुळून येईल, मागं पण विषय घेतलेला ही गाडी कधी जुळून येईल, लवकरच जुळून येईल आणि शर्यत पण लवकरच होईल. बरोबर, म्हणजे ही आपल्याला बिनजोडमध्ये गाडी पळताना दिसेलच 100% तिथून. आणि आपला घरचा साज म्हणजे आता मेहरबान आणि मेहबूब ही गाडी वगैरे काय पळवायचा विचार आहे? आहे नाही, कारण की वासरू अजून बारीक आहे, त्याच्यामुळं सध्या आम्ही महबूबच्या गाड्यानं विचार कमी करतो याच्या टाकायचा. पण आणि म्हणीला सांगू शकत नाही, कधी वेळ आले तर गरजेपोटी आम्ही टाकू पण शकतो याच्यात. आणि आपण 3 फेऱ्यांमध्ये जास्त करून दिसत नाही, याचं काय कारण? 3 फेऱ्यामध्ये आम्ही महबूबला कधी काढला नव्हता. याच्या पुढे पण काढणार नाही. पण आमचा मेहरबान सतत 3 फेऱ्यामध्ये आहे. आता गेल्या आठवड्यातच फायनलला राहून 3 नंबर करून आला वरून. आणि आता मेहबूबला आपण बघायला गेलो, भरपूर वर्ष झाली आपल्यासोबत आहे, तरी किती वर्ष झाली पळतो आपल्यासोबत? वर्ष तर 10 झाले असतील त्याला आत्तापर्यंत, कारण की बऱ्याचशा वर्षी झाल्या. बंदीच्या कालापासूनच महबूब आमच्याजवळ आहे ना, तिथूनपासून आमच्याजवळ पळते. बरोबर दादा. आणि आतापर्यंत मेहबूबने आपली सर्व स्वप्न पूर्ण केलीच असतील. त्याच्या स्वप्नांचा आमच्यावर उपकार झाला त्याच्यावर. बरोबर. तो आमच्यावर उपकारच करत झाला आतापर्यंत आणि कधी भेटता येणार नाही आम्हाला त्याचं काही. बरोबर आहे, कारण की जिथे जाऊ तिथं आपल्या गुलाला ठेवलेलं आहे आणि नक्कीच खूप नाव असं आपलं केलेलं आहे. मी पुढे येणाऱ्या तुमच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद दादा, धन्यवाद.